नमस्कार मित्रांनो. तर आपलं जे लेक्चर चालू आहे त्यामध्ये मेनू बार झाला आहे पूर्ण आपलं कंप्लीट. त्यानंतर स्टँडर्ड बारसुद्धा झाला आहे. स्टँडर्ड बार नंतर आपण घेऊया प्रॉपर्टी बारकडे. तर प्रॉपर्टी बार हे एक असं ऑप्शन आहे, असं मेनू आहे ज्यामध्ये की आपण जसं टूलबॉक्सचा वापर करतो तर टूलबॉक्सचा वापर करताना जे प्रॉपर्टी बारमध्ये आपल्याला वर्कआउट करावं लागतं त्यासाठी आपल्याला पहिले यूज करावं लागतं तो म्हणजे डिझायनिंग. आणि डिझाईन म्हणजे टूलबार. टूलबारचा यूज करत असल्याशिवाय प्रॉपर्टी बार तुम्हाला वर्कमध्ये दिसणार नाही. प्रॉपर्टी बार कशाला म्हणतात? हा मेनू बार, हा स्टँडर्ड टूलबार आणि हा प्रॉपर्टी बार. ठीक आहे. प्रॉपर्टी बारमध्ये आपण आता एक मी सुरुवातीला पेज घेतला आहे, पण मी ते पेज डिलीट करून एक परत पेज घेतोय. ठीक आहे. एक पेज घेतल्यानंतर आता तुम्हाला प्रॉपर्टी बारमध्ये सर्वात पहिले दिसत आहे लेटर. ठीक आहे. पेज साईज म्हणून आहे. तर त्यामध्ये आपण पेजची साईज जी आहे ती कमी जास्त किंवा एक पर्टिक्युलर साईजमध्ये ठेवू शकतो. आता लेटरला क्लिक केल्यानंतर तिथे खूप सारे ऑप्शन्स ओपन झाले आहे, बघू शकता. त्यामध्ये सर्वात पहिलं ऑप्शन म्हणजे लेटर, जे पर्टिक्युलर साईज असते, कस्टम साईज म्हणतात त्याला. त्याच्यावर तुम्ही कुठल्याही एक साईजचं बॅनर बनवू शकता आणि कुठल्याही साईजचं जे काही तुम्हाला काम करायचं असेल ते करू शकता. ठीक आहे. आता A4. आता मी जर इथे A4 क्लिक केलं तर A4चं बॅनर बनणार. म्हणजे A4मध्ये मला जर काही काम करायचं असेल तर सरळ सरळ मी A4चा बॉक्स घेऊ शकतो. ठीक आहे. आता हा बॉक्स डिलीट करूया. आणि यामध्ये असे बरेच ऑप्शन जसं बिझनेस कार्ड, कस्टम, A2, A3, A4, A5, A6, A3, एक्सेस जे काही असेल ते असे भरपूर ऑप्शन आहे. यामधून तुम्हाला जे कुठलेही इन्व्हलप झालं, यामध्ये डबल, बोल्ड शीट, बिझनेस कार्ड, हेल्थ लेटर, गव्हर्नमेंट, लिगल आणि लेटर हेड वगैरे असे बरेच ऑप्शन यामध्ये दिसतात. आता आपल्याला जर एखाद्या लेटर हेडची डिझाईन आली तर सरळ सरळ आपण लेटर हेडची साईज लावून त्या पूर्ण पेजवर जरी काम केलं आणि परत त्याला प्रिंटला जरी टाकलं तरीही चालेल. ठीक आहे. आता यामध्ये आपण बिझनेस कार्डवरी बघतोय, हे टॉप आहे, म्हणजे जे टॉपला दाखवतात ते हे एवढे वापरले जात नाही, त्यामुळे हे खाली आहे सर्व. आणि आता यामध्ये मला बिझनेस कार्डची साईज घ्यायची आहे तर सरळ सरळ पेजेस बिझनेस कार्डचं होणार. त्यानंतर तुम्ही रेक्टँगल टूलला जर 2 वेळेस क्लिक केलं तर तुम्हाला पूर्णपणे हा बॉक्स दिसणार. ठीक आहे. तर लिगल आपलं प्रॉपर्टी बारमधलं पहिलं ऑप्शन संपलेलं आहे. त्यानंतर याला आपण लेटर करून टाकू जसं आपलं पहिले होतं तसं. त्यानंतर आपण बघतोय की इथे पेजची साईज आहे. हे जे बॉक्सेस दाखवत आहे तुम्हाला ही पेजची साईज आहे. याच्यावर ॲरो जर नेऊन ठेवला तर पेज डायनामिशन वगैरे दाखवत आहे तिथं. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या खाली ते जे आहे, आता इथं मला पेज आहे, हे पेज मॅक्सिमम A4च्या साईजमध्ये आहे. आता मला हे 5x5 मध्ये पाहिजे आहे पेज, तर पेजची साईज डायरेक्ट आपण चेंज करू शकतो. ठीक आहे. आणि मला 2x2 मध्ये जर पाहिजे आहे तर मी वरी 2 टाकला आणि टॅप क्लिक केलं आणि खाली 2 टाकलं. ठीक आहे. त्यानंतर आपण रेग्युलर जसं काम करतो त्या पद्धतीनं पण आपल्याला पेजवर काम करून सुद्धा प्रिंटला नाही टाकता येणार. ठीक आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला प्रिंटला टाकण्यासाठी एक साईज लागेल, एक रेक्टँगल बॉक्स लागेल. त्यामध्ये आपण डिझाईन करून साईज करू शकतो, म्हणजे प्रिंटला टाकू शकतो. ठीक आहे. आता तुम्ही बघत असाल की प्रॉपर्टी टूल, प्रॉपर्टी बार हे आपण येथे ऑप्शनला क्लिक केले की ते चेंज होणार, या ऑप्शनला क्लिक केल्यावर ते चेंज होणार. त्याचे वेगवेगळे म्हणजे तो आपल्याला वर्कआउट करण्यासाठी, जसे की आपण इकडे टूल बारमध्ये क्लिक जर केलं तर ते तिकडे त्याच्या प्रॉपर्टीज बदलणार. ठीक आहे. आता यामध्ये आपण परत पाहूया पेजची साईज. आता पेजची जी अँगल आहे, रेक्टँगल किंवा विड्थमध्ये घ्यायचा आहे, लँडस्केपमध्ये घ्यायचं आहे मला, तर ते इथून आपल्याला चेंज करावं लागेल. ठीक आहे. आता हे जे पेज आहे हे आहे 2x2च्या साईजमध्ये, त्यामुळे मी इथून कुठलेही जरी इफेक्ट दिले तरी तुम्हाला दिसणार नाही. त्यासाठी मी चेंज करतो, याची साईज घेतो 5. ठीक आहे. आता 5मधलं जे पेज आहे, 5 नंबरच्या जे 5 साईज लावली आहे मी वरी विड्थमध्ये, त्याला जर आपण आता उभं करायचं म्हटलं तर याला क्लिक करा, सरळ तुमचं पेज उभं होणार. डबल तुम्हाला जर लँडस्केपमध्ये करायचं असेल तर लँडस्केपमध्ये साईज घेऊन बनवू शकता. मेन म्हणजे प्रॉपर्टी बारचे काम असते की टूलबॉक्ससोबत चालणे. टूलबॉक्समधून आपण जो टूल वापरतो त्यामध्ये प्रॉपर्टी बार त्याच्यानुसार मूव्ह होतात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हे 2 आपल्या कामी नाही आहे. त्यामध्ये इंचेस. आता आपल्याला बॅनर कशामध्ये बनवायचा आहे, म्हणजे सोशल मीडियाचं जर बॅनर बनवायचं असेल तर पिक्सेलमध्ये बनवतो आपण. आणि जर आपल्याला रेग्युलर फ्लेक्स प्रिंटिंगसाठी जर लागत असेल तर ते इंचेसमध्ये किंवा फीटमध्ये बनवतात. बरेच जण फीटमध्ये बनवतात, कोणी इंचेसमध्ये बनवतात.
पण जर तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगतोय की बॅनर इंचेसमध्ये बनवा तुम्ही किंवा पिक्सलमध्ये बनवा, काही हरकत नाही, पण होतपर्यंत कोरल ड्रॉचे बॅनर इंचेसमध्ये घ्यायचे. जर पिक्सलची साईज पुढच्या व्यक्तीने जर आपल्याला सांगितली तर पिक्सलची साईज तुम्ही लावू शकता, सरळ सरळ इथे चेंज होऊन जाणार. ठीक आहे. आणि इथे पण पिक्सल केलं की ते पेज पिक्सलमध्ये दाखवत आहे तुम्हाला. 1500 बाय 600 पिक्सल आहे आता पेज आपलं. त्यानंतर आपल्याला इंचेसमध्ये जर कोणी सांगितलं, इंचेसमध्ये साईज सांगतात लोक 5x3, 4x5, 6x6, तर आपल्याला इथे सरळ सरळ इंचेसमध्ये साईज शो होणार. ठीक आहे. आता प्रॉपर्टी बारचा तुम्हाला मेन उद्देश समजला असेल की या टूल बारसोबत चालत असतात प्रॉपर्टी बार. हे बघा चेंज होतात, प्रॉपर्टी बारमध्ये पूर्णपणे चेंजेस येतात जसं जसं आपण इकडे वर्क करतो तसं. आता मी जेव्हा रेक्टँगल सिलेक्ट केला त्यामध्ये साईज, इकडे एक साईज आली आहे. परत कसं करायचं आहे, रिलेटिव्ह, कॉर्नर. ठीक आहे. त्यानंतर जसे जसे आपण टूल बदलणार इकडून टूल बॉक्समधले, टेक्स्ट टूल जर घेतला तर हे असं होणार प्रॉपर्टी बार. आणि ड्रॉप शॅडोचं जर टूल बारला जर क्लिक केलं तर प्रॉपर्टी बार असा चेंज होणार. कलर फिल म्हणजे अर्थ असा आहे की प्रॉपर्टी बार हे तुम्हाला फक्त माहिती करून देण्यासाठी मी सांगितलं, नाही तर प्रॉपर्टी बार आपल्याला पूर्णपणे कामी येते, ते म्हणजे डिझाईन बनवताना आणि टूल वापरताना. तर आता हा झाला आपला प्रॉपर्टी बारचा लेक्चर. त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पूर्णपणे टूल बॉक्स शिकून घेऊया. त्यानंतर आपण डिझायनिंगला चालू करूया सरळ. ठीक आहे. धन्यवाद.